तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या एका नवीन व्लॉगमध्ये. आज आहे 28 डेज 28 व्लॉगचा आपला डे 9. आणि आजच्या व्लॉगमध्ये मी आता कॉलेजला ते सगळं जाऊनच आलो आहे. आणि म्हटलं आज कॉलेजमधलं काय तुम्हाला जास्त दाखवलं नाही, कारण रोज रोज त्याच एकच शूट होत होतं आपल्या व्लॉगमध्ये. रोज कॉलेजला चाललो आहे, कॉलेजवर नेतं तेच थोडे शूट आहे, ते तुम्हाला आता ह्या इंट्रो नंतर बघायला भेटतीलच. तर हां, आज आहे आपला 28 डेज 28 व्लॉग्सचा डे 9. तर मित्रांनो, आता आम्ही कॉलेज बिलेज सगळं झालं, आमचे तिन्ही लेक्चर झालेले आहेत. तर ओमने आणलाय गाजराचा हलवा आणि ओम पण बघा काय करते, नेसता मोबाईल नाही रे बाबा, करते मी पण कामं काहीतरी शिफ्ट. ओम पण खोलते चॅनल, खोलते यूट्यूब चॅनल. तो मिनी व्लॉग टाकेल, मी लॉंग व्लॉग टाकेन, असं चाललं आहे आमचा विचार. बघू आता कसं काय होतंय कधी. तर मित्रांनो, आता तुम्ही कॉलेजमधले क्लिप तर बघितल्याच असतील. मी आता कॉलेजवरून आले, मस्त 3च लेक्चर होते आज. आणि तसे आज 7 लेक्चर असतात, पण आज काय माहीत काय कारणाने 3च लेक्चर होते आमचे. आता 3 लेक्चर ते सगळं करून घरी आलो आहे मी. आता मस्तपैकी जेवतो आणि आज घरी कोणच नाही आहे, कारण दिव्या, तुम्हाला माहिती आहे माझी बहीण दिव्या, ती गेली आता शाळेत. आणि मम्मी आणि पप्पा काही कामानुसार बाहेर गेले, त्यांना यायला आज टाईम होईल. त्यामुळं आज मी एकटाच घरी आहे. आता जेवतो मस्त. आणि आपल्याला आज लिहायचेत असाइनमेंट, पण त्यासाठी 2 दिवस आहेत, का तर शनिवारी माझा कॉलेज नसतो, रविवारी पण नसतो. त्यामुळे आता पहिलं मस्तपैकी जेवून घेतो आणि मग बघतो एखाद मूवी चांगली बघतो आता लॅपटॉपवर, कारण दुसरं काय करायला घरी आहेच नाही आता. नाहीतर बघू आपण काय काम असलं तर ते करू, पण आता पहिलं जेवण घेतो. तर मित्रांनो, आता जेवण ते सगळं झालेलं आहे माझं. आणि आता तुम्हाला बोललेलं ना मी, काही काम नसल्यामुळे मी मूवी बघेल. तर बघा इथं ते मी मूवी लावून ठेवली, ती बघत बसलेलो. मूवीचं नाव आहे अकाल, पण एकदम भारी मूवी आहे. पंजाब साईडची मूवी आहे ही, एकदम भारी आहे. तर मित्रांनो, आता मूवी ते तर बघितलं आहे. आता माझा विचार चालू आहे, बाहेर जे झाडं आहेत ना, आपण जे झाडं लावले आहेत त्यांना मी आताच बघून आलो. तिथं म्हणजे पाणी नाहीच आहे त्यांना घातलेलं. तर चला आता पहिलं त्यांना पाणी घालून घेतो. नाही बघा, इथं आपलं पपईचं आणि हे झाडे त्यांना पहिलं देतो. आणि ही बघा बाजूला आपण जी मेथी लावलेली ना, ती कसली भारी उगली आता. आणि तिथं पुढं जे तुम्हाला दिसते ना, तिथे म्हणजे तिथं काय लावले ते मीच विसरले. आता तुम्हाला तरी काय सांग, आपल्या मिरचीच्या झाडाला बघा किती मिरची आल्या, तुम्हाला ते दिसत असेल ते बघा. एकदम मस्त आपल्या घरचीच भाजी सगळं. आणि बाकी आळू बिळू पण आता चांगला आहे. हे बघा, हे वांगे तर तुम्ही बघितलेलीच आहेत, सारखीच काय दाखवताय माणसाला तुम्ही. हे आता बघा, इथं एक आलं आहे चांगला, तिथे एक आहे मागं. आणि अजून आहेत, मागच्या झाडांना आहेत भरपूर, पण ते आता तुम्हाला दाखवेल मी परत काढताना. मग मी हे बघा, आळूची पानं आलेत मस्त. आणि तिथं हे तुम्ही म्हणता नाही खोदले याच्यात, तिथं बहिणीने मिरी बोलते मोहरी लावलेली. पण ते काय आता जाईल, कारण तिथं दुसरी भाजी लावायची, ती अजून लावली नाही. तर मित्रांनो, आता दाखवतो तुम्हाला भोपळे जे आहेत ना, वेलाला किती भोपळे आले तुम्हाला ते तुम्ही. आता हे बघा, हे तर तुम्हाला हे असं हे फुल दिसत असेल भोपळ्याचं. हे इथं बघा, हा तर कीड लागली वाटतं त्याला. हा एक नवीन येतो आपला भोपळा. आणि इकडं पण आहेत खूप सारे. हे बघा, इथं एक आहे. आणि हा बघा, हा किती मोठा झाला आहे. हा एक आहे. परत अजून यायलेत पुढं खूप सारे. आणि आता मी इथं आळूमध्ये पाणी सोडून दिले, कारण आळूला लागतं म्हणून त्याला चांगलं गरगरीत भिजवून घेतो, मग बाकीच्या झाडांना ते पाणी देतो. तर मित्रांनो, आता झाडाला पाणी देऊन पण झाले. आता वाजत आलेत किती, 4 वाजता गेलतो पाणी द्यायला झाडांना, आता ऑलमोस्ट 5 वाजत आलेत. मित्रांनो, आता बोरिंग चालू करून घेतो, कारण आपण आता झाडांना पाणी दिलंय ना, त्यामुळं परत आता झाले चालू बोरिंग. परत समजा जर लाईट बीट जर गेली आणि मी टाकीतलं पाणी एवढं आता झाडांना घातल्यामुळे पाणी कमी झालं असेल टाकीतलं, आता तर परत पाण्याचे वांदे होतील. त्यामुळं बोरिंग पण चालू करून घेतले, टाकी भरून घेतो पहिले. मित्रांनो, मी मागाशी पाणी ते दिल्यानंतर नळ बंद करायचं विसरलो, त्यामुळं आता बघा एवढ्या एरियात पूर्ण
जर तिथं आता जो कोणी पाय दिला का नाही डायरेक्ट चिखल डायरेक्ट पाय आत जाईल तिथं. थोडा वेळ चालू राहिला बरं झालं बाहेर येऊन बघितला परत, नाही तर आता टाकी रिकामीच झाली असती परत. मित्रांनो आता मम्मी ते आले, हे बघा हे ते सामान आणलं त्यांनी आणि आता जस्ट हे बघा येऊन बसल्या बसल्या मोबाईल बघायला सुरू. एवढं सामान आणलंय, काय आणलंय ते तुम्हाला आता निवांत दाखवतो, आता नाही पुढच्या व्लॉगमध्ये बघा. नेक्स्ट व्लॉग मध्ये तुम्हाला दाखवेल काय आणायला ते. 8:30 सकाळी बाहेर पडलेलो, आता 8:30 वाजले घरी यायला आणि सामान तर एवढंच दिसतंय, पण बहुत किमती चीज है. कसं वाटतं बाबा? जेव थकलाय माझा, कंटाळा आलाय. शॉपिंगला गेलो ट्रेननी बघ डोळ्यात असं एवढी माती गेली ना. आणि पण कॅमेऱ्यात तर एकदम स्वच्छ दिसतं, असं वाटत नाही कॅमेऱ्यात आले म्हणून. एवढा लांबचा प्रवास करून 8 तास तर आलोय, अजून किचन मध्ये पण नाही गेलो, अजून तोंड पण नाही घेतलं, काहीच नाही अजून. आता करायचं चला. तर हे टेलरिंगचं मटेरियल आहे. हे मम्मी कपडे शिवते त्याचं सामान आहे. ते कपडे ते आणलेच वाटतं, त्यात दिसते त्या पिशवीत. कपडे आणल्यात, आता नंतर निवांत दाखवते. मला शर्ट आणलं बोललेलीस. शर्ट आणल्यात 1200च्या. लहान मुलांचे कपडे आपल्याकडं, मला वाटलं मला आणलंय. नाहीये. तर मित्रांनो आता मी लॅपटॉप ते चार्जिंग लावून घेतला इथं, कारण लॅपटॉपला पण चार्जिंग नाही काहीच, आणि आता मी मोबाईलने शूट करते, मोबाईलला पण काहीच चार्जिंग नाही. पण बोललो तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आता मी. जेव्हा म्हणजे आमच्या इथं लाईट बीट गेली ना कधी रात्री आणि मला काय काम असला तर मी काय, आमच्याकडे ही एक लाईट होती जुनी, ती बंद झाली. इथं बघा तुम्ही, इथं तिचा एक कंट्रोलर होता, तो की मी कट करून हिला चालू केली. आणि जर तुम्ही इथं पण USB बघत असाल, ही ब्लॅक वायर आहे आणि इथं व्हाईट कलरची USB लावली मी, ती टाईप-C. तर ते पण मी चेंज केलं आणि आता बघा एकदम मस्त लाईट लागते. आणि डेस्कवर आता तुम्हाला लाईट बंद करून दाखवतो मी, पूर्ण उजेड असतो. आणि तुम्ही बोला आता तर तू ही USB लावून चालू केली त्या बोर्डात लावून, तर ही पॉवर बँकवरनं पण चालू होते. आता तुम्हाला पॉवर बँकवरनं चालू करून दाखवतो. आता हे बघा पहिलं लाईट लावतो, नाही तर परत आपल्यालाच काय दिसायचं नाही. आता मी ती लाईट कनेक्ट केले पॉवर, मी बघा इथं बघू शकता, हे बघा पॉवर बँकला लावून पण ती चालते. आणि ऑनमध्ये नाही म्हटलं तरी 2 तास तरी ती चालत पॉवर बँकवर, म्हणून काय टेन्शन नसतं. आपण सगळा जुगाड लावला आहे आपल्या. ते काय आपण इथं करतो ना, मी इथंच काय समजा कधी असाइनमेंट लिहायचं असला हेडफोन घालतो, मस्त लिहित बसतो. आता पण हे बघा एवढं लिहायचं आहे आपल्याला, म्हणजे मॉड्यूल 1चं लिहिलं आहे मी ऑलमोस्ट, हे सगळे पेज एवढे लिहिलेत आणि अजून मॉड्यूल 2 पण लिहायचं आहे आपल्याला. तो लिहिताना मी टाईम लॅप्स लावून ठेवले एका जागी, म्हणजे तुम्हाला समजेल किती लिहिले काय. नाही तर कुठला तरी त्यात पण ते असतात ना कॅन्डल संपेपर्यंत अभ्यास करतात, तशातला एखादा चॅनल होतं आहे. चॅलेंज पण करायचा माझ्या डोक्यात आहे, चालू आहे विचार. बघू, जर आता 2 दिवस तर उद्या सुट्टीच आहेत, पण उद्या परत बघू आता कसं काय होतं, त्यानुसार मी करतो तो एक चॅलेंज करून ब्लॉग टाकतो लवकर. तर मित्रांनो हाच होता आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तर बिलकुल पण विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.